दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीचमाला दंडकमंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि माम. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता, जय जयजी गरुडवाहना, जय जयजी कमललोचना, जय जयजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतभंक्ती कुंदकण्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरे कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखे नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाते मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वतः सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी एली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छद्यक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सचिंशा लाधे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण एतसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञबाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिले
केली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, चार वेद होऊन श्वान, वस्ती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागले, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेशच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिक मतवादी मातने, आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना करजोडोनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे झालो किंवा अफाट गगना समान अगाध, आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता, मीपणाची नसेची, ऐसी ऐकोनिया स्तुती, संतोषाली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये, ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रतिपामो, आता नमू साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्म सुखी, आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन, ज्ञातेही डोलविती मन, तयांचे चरण नमी एले, ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानिमित्त, वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, आयशा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी ही न ए शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जानोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी, तियेकडे न पहावे, न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा, त्या महोदधीतुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अन्मान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास,
तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्र कर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय संपूर्णम. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त जहाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकद्वाराकारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध. खुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानवरूपे जाहले अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी चाचा. आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या अनोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांची बैसओनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण, पाहोनी समर्थांचे तेज, उभयंतांचे वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी, स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र. आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती, पूर्णांतरी वर्णिली, केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो, येओनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येओनी पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे, तेथोनी या जहाले, तैपासूनी या नगरात आनंदे अहो नांदत, ऐसे अमुचे सकल वृत्त, असे मुळापासूनी ऐकोनिया ऐशिवानी, उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता, 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली, सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती, कोणी काही अनोनी देती, तेची महाराज भक्षिती, क्षणेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी, वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे, त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखून, स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयांसी, अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता. ज्याची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ठ, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम मस्तु. धन्यवाद.